नमस्कार मैत्रिणींनो। तर आता छान लग्नांना सुरुवात झाली आहे। लग्न समारंभ असो किंवा घरातील इतर कार्यक्रम, तर आपल्याला थोडंसं का होईना सुंदर दिसावंच वाटतं, खरं आहे। आणि खास त्यासाठीच मी बनवलाय तुमच्यासाठी हा व्हिडिओ। अगदी घरच्या घरी आणि घरच्या साहित्यांमध्ये फेशियल कसं करायचं ते पाहूया, आणि ते सुद्धा अगदी कमी खर्चामध्ये। व्हिडिओ स्किप न करता पहा। नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण घरगुती एक छानसं फेशियल पाहणार आहोत। अगदी घरच्याच वस्तूतून आपण ते निर्माण केलेलं आहे। पण त्या फेशियलमुळे आपल्या चेहऱ्याला तर ग्लो येतोच, पण हळूहळू त्या फेशियलमुळे आपल्या चेहऱ्यावरचा काळवेटपणा किंवा उन्हाने टॅन झालेला असेल तर तोही दूर होतो। तर आपण ते फेशियल कोणतं आहे ते पाहूया। तर मग फेशियल करूया। मैत्रिणींनो, सगळ्यात पहिलं फेशियल करताना आपल्याला क्लिन्झिंग करायचं असतं। तर क्लिन्झिंग नॉर्मली तुम्ही तुमच्या फेस वॉशनी केलं तरीही चालेल, किंवा कच्चं दूध घ्यायचंय आणि दुधाने छान चेहरा चांगला मसाज करायचा आहे 5 मिनिटं, आणि त्यानंतर तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर आता मी माझ्याकडे फेस वॉश होता, त्याने मी पूर्ण चेहरा क्लीन करून घेतलाय। यानंतर जर तुमच्याकडे स्क्रब असेल तर ठीकच आहे। माझ्याकडे मिल्क अँड हनीचा ओरिफ्लेमचा स्क्रब आहे, मी यानेच आत्ता मसाज करणार आहे। पण तुमच्याकडे जर हा स्क्रब नसेल, दुसरा कोणताही असेल तर तोही चालेल, किंवा जर तुमच्याकडं स्क्रबच नाही आणि तुम्हाला घरच्या घरीच फेशियल करायचंय तर मग तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता। त्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ घ्यायचं, आणि ते नसेल तर सगळ्यात बेस्ट जर तुमच्याकडे मसूरची डाळ असेल तर ती थोडीशी भिजत घाला आणि तिचं मिक्सरवरती वाटण करून घ्या, आणि त्याने तुम्ही छान स्क्रब करा। खूप तुकतुकीत आणि म्हणजे खूप ग्लो येतो मसूरच्या डाळीने। तर तुम्ही यापैकी काहीही वापरा। तर आता मी सध्या वापरणार आहे मिल्क अँड हनीचा स्क्रब। तर आपण पाहूया। स्क्रबनी कधी खूप जास्त वेळ मसाज नाही करायचा आहे, कारण जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटं आपल्याला स्क्रबचा मसाज द्यायचा आहे। खूप जास्त वेळ दिलं तर रॅशेस पडतात, कधी कधी काहींना सूटही होत नाही। त्यामुळे नेहमी स्क्रबचा मसाज करताना 5 ते 7 मिनिटाच्या वरती देऊ नका। तर आता याचं प्रमाण अगदी कमी लागतं बघा, मी एवढासाच घेतलंय, थोडा अगदी हा एक चण्याच्या डाळी एवढा म्हणता येईल। तर मी अजून असा एक ड्रॉप घेतलाय, आणि हा आपल्याला छान हा स्क्रब खूप चांगला आहे। तुमचं पूर्ण टॅनही दूर करतो, तसंच तुमची डेड स्किन पॉलिश करायचं काम, डेड स्किन जी असते डेड झालेली ती पूर्ण निघून स्किन पॉलिशिंगचं काम हा स्क्रब करतो। तर तुमची मान खूप काळवंडली असेल, काही गृहिणींची मान खूप काळी पडते, तर त्याच्यासाठी हा बेस्ट स्क्रब आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नक्की हा घ्या, आणि आंघोळ करायच्या वेळेस मानेला असा लावून, हे बघा मी तुम्हाला लावून दाखवते आता, तर तो असा म्हणजे असा गोल गोल हात फिरवायचा आहे, आणि मानेभोवती तो पाणी लावून व्यवस्थित स्क्रब करायचं आहे। कोरडं स्क्रब करायचं नाही, मी त्यासाठी चेहरा धुतल्यावर चेहरा ओलाच ठेवला होता। आणि आता आपण स्क्रब करूया। स्क्रब करताना मी तुम्हाला नेहमी सांगितले असा वरच्या साईडने करायचा, म्हणजे स्किन टायटिंगचं काम आपलं मसाज हा करतो। स्क्रबचा असू द्या, क्रीमचा असू द्या, कोणताही मसाज असू द्या, तो आपल्याला असा वरच्या साईडने करायचा। तर मी असा 5 मिनिटं छान स्क्रब करून घेणार आहे हा, आणि असं छान कपाळाचं जे टॅन असतं आपलं, तर तेही असं चांगलं घासायचंय। जर तुम्हाला असं ही जी आपली बोटं असतात ना, हा भाग रफ असतो, तर याने असं घासलं तर पूर्ण काळवंडलेला आपला जो स्किन असते ती छान पॉलिश होते। तर मैत्रिणींनो, याही पद्धतीने तुम्ही स्क्रब करू शकता। तर हा मसाज आपल्याला 5 ते 6 मिनिटं करायचा आहे। जर आपलं हे जर कोरडं व्हायला लागलं तर आपल्याला थोडंसं पाण्याचे ड्रॉप घ्यायचे आणि हात ओला करून असं आपल्याला मसाज द्यायचा आहे। किमान आठवड्यातून 2 वेळा करा, किंवा
आठवड्यातून एकदा तरी करा. डोळ्याला मसाज देताना नेहमी ह्या बोटाने द्यायचा, त्याने हलका मसाज बसतो. या पद्धतीने आता मी तुम्हाला चेहऱ्याचे पॉइंट दाखवणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे येते, त्याच्यामुळे आपल्या पूर्ण चेहऱ्याचं जे रक्ताभिषेक असतं ते व्यवस्थित सुरळीतपणे होतं. तर पाहू शकता सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट हा मधला असतो, तर तो व्यवस्थित प्रेस करायचा. त्यानंतर सेम या दोन साईडचे हलक्या हाताने पुढे जाऊन मग इथे, त्यानंतर इथे, त्यानंतर लास्टवाला पॉइंट इथे, नंतर इथे डोळ्यांच्या खाली बरोबर मधोमध, त्यानंतर नाकाच्या दोन्ही साईडनी, त्यानंतर हा एक मधला पॉइंट, तसंच हात घेऊन इथे आणि इथे, हे आणि लास्टचा पॉइंट आपल्या इथे कानाच्या मागे. तर हे पूर्ण चेहऱ्याचे तुम्हाला स्किनचे पॉइंट दाखवलेत मी चेहऱ्याचे. यामुळे तुमचा चेहरा एकदम छान होईल. आणि हे नियमितपणे के फॉलो केलं तर खरंच तुमची स्किन तुम्ही घरच्या घरी छान करू शकता. कुठेही तुम्हाला पार्लरला जाण्याची गरज नाही. या पद्धतीने ज्यावेळेस इथे मसाज करतात त्यावेळेस जिभेने हा भाग वरती घ्यायचा आहे आणि या पद्धतीने मसाज करायचा, म्हणजे यामधलं सगळं पूर्ण क्लीन होऊन जातं. या पद्धतीने आठ काढायचा आहे चेहऱ्यावरती आपल्याला. बघा एकदम सोपा मसाज सांगितलाय तुम्हाला मी. डोळ्यांवरती अगदी हलक्या हाताने फिरवायचे. मी अजिबात जोर लावलेला नाहीये. आणि अशा पद्धतीने माझं स्क्रबिंग झालेलं आहे. आता याच्यानंतर मी चेहरा व्यवस्थित क्लीन करून घेते. मी चेहऱ्यासाठी घरीच पॅक बनवलाय, तो पाहूया. आपण यामध्ये पूर्ण घरगुती साहित्य घेतलेलं आहे. तर मी बेसन पीठ घेतलंय, आंबी हळद घेतली आहे, त्यानंतर मुलतानी माती घेतली आपण, आणि माझ्याकडे मी संत्र्याची साल सुकून त्याची बारीक पावडर करून ठेवलेली आहे. तर मी ती सुद्धा वापरली आहे थोडी. जर तुमच्याकडं ही अवेलेबल नसेल तर तुम्ही याऐवजी लिंबाचा रस किंवा 1 ते 2 चमचा दही वापरायचे. ज्याला पिंपल्सचा प्रॉब्लेम आहे त्यांनी दह्याऐवजी पाणी घालायचे तरीसुद्धा चालेल. यानंतर यामध्ये आपल्याला एक बारीक चमचा तुरटी पावडर घालायची आहे. तुरटीमुळे आपल्या चेहऱ्याला एक छान असा फेअरनेसपणा येतो आणि चेहरा आपल्या एकदम तुकतुकीत होतो. त्यामुळे एक छोटा चमचा आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे. तर तुम्ही ती दगडाने फोडून वस्त्रगाळ करून घेतली तरी चालेल किंवा अशी किसणीने बारीक किसून घेतली तरीसुद्धा चालेल. तर ही सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आणि आता यानंतर आपल्याला यामध्ये चंदन पावडर आणि गुलाबजल या 2 वस्तू घालायच्यात. जर तुमच्याकडे चंदन पावडर नसेल तर तुम्ही ती नाही घातली तरी चालेल, पण जर असेल तर ती नक्की घाला. आता यामध्ये आपण थोडीशी चंदन पावडर घालणार आहोत आणि थोडंसं गुलाबजल. ॲक्च्युली मी गुलाबजल ठेवलं होतं फ्रीजरमध्ये, त्याच्यामुळे ते झाले कडक. तर जेवढं आपल्याला थंड पाण्याचं मिळेल तेवढं आपण घेणार आहोत.
तर आपल्याला जेवढं पाहिजे होतं तेवढं भेटलंय आणि आता हे मिक्स करायचं. मी चेहरा पूर्ण क्लीन करून घेतलाय, तुम्ही पाहू शकता. तर मला इथे थोडेसे डार्क सर्कल आहेत डोळ्यांभोवती आणि या साईडला थोडेसे. तर खरं तर रोज रेग्युलरी नाईट क्रीम वगैरे आहेत, पण स्किनची आपण जर काळजी घेतली तर नक्कीच त्याचा इफेक्ट पडतो आणि ते दूर होतं. पण जर आपण काळजीच घेतली नाही तर मग हे असं होणार. तर माझ्या बाबतीत तेच होतंय. तर आता एक लग्न आहे, त्यामुळे मी त्या मोमेंट निमित्ताने स्वतःची अशी केअर घेण्याचा प्रयत्न केलाय मैत्रिणींनो. तर तुम्हालाही तुमची त्वचा अशी छान पाहिजे असेल तर माझ्यासारखं निष्काळजीपणा करू नका, रेग्युलर करा. मला ब्युटीचं सगळं नॉलेज असून सुद्धा मी माझ्या स्किनची काळजी घेत नाही. खरं तर याबद्दल मी स्वतःला सॉरी बोलते आणि यापुढे मी असं करणार नाही नक्कीच. तर आता मी तुम्हाला जो फेस पॅक बनवून दाखवलाय तो फेस पॅक आपण लावून घेऊया. अतिशय गुणकारी आणि ओल्या स्किनवर लावायचा आहे. खूप छान स्मेल येतोय. चंदन वगैरे टाकलेलं आहे, मुलतानी माती आहे, बेसन पीठ, गुलाबजल. स्क्रब केल्यानंतर चेहरा कधीच असा सोडू नका, कारण पोर्स जे असतात ते खुले होतात. ज्याला पिंपल्स आहे त्यांनी स्टीम घ्या. मला पिंपल्स नाही म्हणून मी स्टीम नाही घेतली. छोट्या छोट्या टिप्स आहेत. आता पूर्ण माझा फेस पॅक असा लावून झालाय आणि हा आपल्याला 10 मिनिटं सुकून द्यायचा व्यवस्थित. आणि फेस पॅक लावल्यावर शक्यतो बोलू नका, छान रेस्ट करा. डोळ्यावर काकडी ठेवूया. तर मी आता काकडी वगैरे ठेवणार आहे आणि 10 मिनिटं पूर्ण सुकल्यानंतर चेहरा आपण धुणार आहोत. मग त्यानंतर पुढची प्रोसिजर काय करायची आपल्याला ती मी सांगणार आहे तुम्हाला. आता मी काकडी लावते. मैत्रिणींनो, काकडी लावताना गोल चिप्स कापून न लावता ती थोडीशी किसून लावायची. किसून लावल्यामुळे काय होतं, पूर्ण जो आपला हा काळा भाग आहे त्यावरती व्यवस्थित लागली जाते. त्यामुळे मी काकडी थोडी आपली जी अद्रक किसायची बारीक किसणी असते ना त्याने मी किसून घेते. तर आता आपल्याला हवी तेवढीच आपण किसून घ्यायची आहे. मस्त थंड फ्रीज मधली, एकदम छान. डोळ्यांनाही गारवा लागेल त्या निमित्ताने. फेस पॅक सुकेपर्यंत या पद्धतीने मी काकडी किसून घेतली आणि मी आता ती लावून घेते. त्याचं छान असं पाणी निघालंय भरपूर. तर तुम्ही जरी ते पाणी चेहऱ्यावर असं ओरघळा आला तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये. नाहीतर मग थोडंसं असं पिळून घ्या. आता या पद्धतीने दोन्ही डोळ्यांवर आपल्याला ही काकडी ठेवून घ्यायची आहे आणि 10 मिनिटं आपल्याला झोपायचे, मस्त रेस्ट घ्यायची, म्हणजे आपलं छान हे होईल. तर आता 10 मिनिटं मी रेस्ट करणार आहे. काकडीचं पाणी चेहऱ्यावर येते आणि ते मी चेहऱ्यावर चोळून घेते. तर या पद्धतीने आपण 10 ते 12 मिनिटं मी ठेवलं आहे आणि खरंच खूप छान डोळ्यांना एकदम थंडावा जाणवला. या निमित्ताने अशी चांगली रेस्ट घेतली, कारण मोबाईलवर खरंच खूप जास्त प्रमाणात काम असतं आणि आपण डोळ्यांची केअर घेत नाही. आणि बऱ्यापैकी माझा जो मी फेस मास्क लावलाय तो आता सुकत चाललाय. ॲक्च्युली हा पूर्ण सुकायला पाहिजे होता. पूर्ण 15 मिनिटात फेस पॅक सुकला जातो
परंतु मी काकडी लावल्यामुळे त्याचं पाणी ओरघळत होतं आणि मी छान त्याचं चेहऱ्याला लावून ओलावा देत होते. त्यामुळे आता आपण या प्रोसेसला चेहरा धुवून घेऊया. तर आपला 10 ते 15 मिनटं तुम्ही जरी ठेवला तरी एकदम परफेक्ट आहे. तर मी आता हात धुवून आपण चेहऱ्याचा ग्लो कसा आलाय ते पाहूया. पहा पूर्ण आता मी पूर्ण क्लीन करून घेते. तो फार चेहरा रगडायचा नाही, असा सॉफ्टली त्याला कोरडं करायचं. आता जर तुम्ही सकाळच्या वेळेस हे फेशियल केलं असेल तर याला एखादी तुमची डे क्रीम असेल तर त्याने मसाज द्यायचा आहे. आणि जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस हा मसाज केलेला असेल तर मग तुम्ही नाईट क्रीम लावा. शक्यतो तुम्ही जर घरगुती फेशियल करताना तर रात्री झोपायच्या आधी करा, म्हणजे छान रेस्ट मिळते आणि चेहऱ्याला खूप चांगला ग्लो येतो. आणि जर तुमच्याकडे डे क्रीम किंवा नाईट क्रीम या दोन्ही क्रीमा नसतील तर मग तुमच्याकडं अल्वेरा जेल जर असेल तर ते लावा. ते लावलं तरी सुद्धा चालेल. तर आता मी तुम्हाला क्रीमचा मसाज करून दाखवणार आहे, कारण मला याच्यानंतर एका प्रोग्रामला जायचंय. तर मी ती नाईट क्रीम तशीच ठेवून वरून पावडर लावली तरी सुद्धा मला चालणार आहे, म्हणून मी तुम्हाला क्रीमचा मसाज करून दाखवते. आता मी ओरिफ्लेमचीच नाईट क्रीम वापरते. तर आता अगदी थोड्याशाच प्रमाणात घ्यायची ती सुद्धा. हे पहा, एवढीच आपल्याला क्रीम लागणार आहे पूर्ण चेहऱ्याला. ओरिफ्लेमचं प्रोडक्टचं एक खासियत आहे, अगदी क्वांटिटी कमी लागते आणि रिझल्ट खूप चांगला आहे. मी नेहमी यूज करते म्हणून सांगते तुम्हाला. तर आपल्याला असं या पद्धतीने सगळीकडे लावून घ्यायचंय आणि छान त्याला आपल्याला पूर्ण स्किनला त्याचा मस्त मसाज करून घ्यायचंय, म्हणजे आपलं हे घरगुती फेशियल कंप्लीट होणार आहे. आणि मग क्रीम लावल्यावरती चेहऱ्यावर असं सोडून द्यायचंय. जर तुम्ही नाईटला लावलं तर नाईटला अशी नाईट क्रीम लावून डायरेक्ट झोपून जा, म्हणजे अजून स्किनला छान ग्लो येईल तुमच्या. आणि जर तुमच्याकडे नाईट क्रीम नसेल तर मैत्रिणींनो अल्वेरा जेल लावलं तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त त्याला एक आपल्याला क्रीमनी मसाज द्यायचा आहे, एवढंच लक्षात ठेवा. पाहू शकता किती थोडासा डॉट मी घेतला होता आणि त्या पूर्ण डॉटने मी पूर्ण स्किनला अशी क्रीम लावून घेतलेली. तर माझे डोळे खरंच खूप काळवंडलेले आहेत आणि यावर मी आता उपचार चालू करणार आहे. आणि पुढच्या फेशियलच्या वेळेस नक्कीच माझे डोळे असे नसतील याची गॅरंटी मी स्वतःच देते. कारण खरंच मला खूप खराब वाटते की मी स्वतःची केअर घेत नाही. आणि त्यात आता दिवाळी होती, व्यवस्थित झोप नव्हती, रात्रीचं खूप लेट झोपायचं आम्ही आणि त्यामुळे सगळं शेड्यूल बिघडल्यामुळं त्याचा जो आपला कामाचा ताणतणाव असतो तो आपल्या चेहऱ्यावर दिसतो. तर जितकं तुम्ही चेहऱ्याची काळजी घेता तितका तो ग्लो करतो. तर आता शाळा चालू झाली त्यामुळे रुटीनही एकदम व्यवस्थित बसलेले आहे. सकाळी लवकर उठायला लागतं आणि वेळच्या वेळेवर सगळी कामं होतात. तर नंतर मी सुद्धा छान माझ्या आता स्किनची काळजी घेणार आहे. त्यामुळे पुढच्या फेशियलच्या वेळेस नक्कीच माझ्या या डोळ्याचा काळवटपणा आहे तो पूर्ण गेलेला असेल. तर अशा पद्धतीने आपलं हे छान होममेड फेशियल मैत्रिणींनो झालेलं आहे. तर तुम्हाला हे फेशियल कसं वाटलंय मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला प्लीज लाईक करत जा, कारण व्हिडिओ बनवण्यासाठी खरंच खूप वेळ आणि मेहनत लागते. तर सपोर्ट करायचा आहे तुम्ही आणि कुठून तुम्ही हा व्हिडिओ पाहिलाय मला कमेंट करून सांगायचंय. सो बाय बाय, पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद. आणि हो थांबा प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटच्या बाजूला 2 डॉट आहे, तर हाईप नक्की करायचं आहे. तुमच्या एका हाईपमुळं आमचा व्हिडिओ व्हायरल व्हायला मदत होते. तर मैत्रिणींनो तेवढं माझ्यासाठी नक्की करा. चला तर मग बाय बाय.